S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। मुलुंड डम्पिंग रोड स्मशानभूमीतील चिमणी कोसळली। स्थानिकांचा श्री मुलुंड नागरिक सभेवर निष्काळजीपणाचा आरोप। फेरीवाल्यांना हटवून 3 हात नाक्यावर फूड प्लाझा उभारण्याची नगरसेविका नम्रता भोसलेंची मागणी। मुलुंडच्या डम्पिंग रोडवरील स्मशानभूमीची दुरावस्था, वाऱ्याच्या माराने कोसळली लोखंडी चिमणी। सुदैवाने कोणतीही जीवितहानी, वित्तहानी नाही। श्री मुलुंड नागरिक सभेद्वारा संचालित डम्पिंग रोडवरील स्मशानभूमीची मोठी दुरावस्था झाली आहे। काल अचानक सुटलेल्या वाऱ्याने 10 वर्षापूर्वी उभारण्यात आलेली गॅसदाहिनीची चिमणी अचानक कोसळली। सदर स्मशानभूमी रस्त्याला लागूनच आहे। सुदैवाने ही चिमणी रस्त्याच्या बाजूला न कोसळता स्मशानभूमीच्या आवारात कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली। वाऱ्याच्या दबावाने कोसळलेली चिमणी स्मशानभूमीतील शवदाहिनीच्या पत्र्यावर कोसळल्याने सदर शेडचे नुकसान झाले आहे। त्याचबरोबर चिमणी कोसळली तेव्हा सुदैवाने कोणतेही शव दहनासाठी आले नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती। केवळ वाऱ्याच्या दबावामुळे सदर लोखंडी चिमणी पडणे हास्यास्पद असून महानगरपालिका आणि स्मशानभूमी संचालक श्री मुलुंड नागरिक सभा यांनी सदर चिमणीची कोणतीही देखभाल केली नसल्याने सदर दुर्घटना घडली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विनोद जाधव यांनी S9शी बोलताना केला। डम्पिंग रोड या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये वाऱ्यामुळे या ठिकाणी चिमणी पडलेली आहे। या चिमणीमुळे पडल्यामुळे या ठिकाणचा मोठा धोका लोकांना पत्करावा लागला असता, परंतु आज या ठिकाणी कुठली बॉडी नव्हती। त्यामुळे आणि हीच जर चिमणी जर रोड साईडला जर पडली असती तर या ठिकाणी अनेक गाड्यांचं नुकसान झालं असतं, अनेक लोक मृत्यू पडले असते, अनेक लोकांच्या घरांमध्ये या ठिकाणी घरामध्ये देखील मोठ्या प्रमाणाचं नुकसान झालं असतं। 2004 पासून आज 10 वर्ष झाले या चिमणीचं नूतनीकरण झालेलं नाही आहे। कुठल्या प्रकारचा कलर देखील या ठिकाणी त्याला लावण्यात आलेला नाही आहे। BMCच्या नियमाप्रमाणे दरवर्षी त्यांच्या अजेंडामध्ये या चिमणीचं नूतनीकरण होणं हे गरजेचं असतं, परंतु कुठल्या प्रकारचं नूतनीकरण झालं नाही आहे आणि त्यामुळे ही चिमणी पडलेली असते। आज जी ही घटना घडलेली आहे या घटनेला मुलुंड नागरिक सभा या ठिकाणी जे स्मशानभूमी सांभाळते ते आणि BMC देखील या घटनेला म्हणजे जबाबदार आहे। गॅसदाहिनीची चिमणी कोसळल्याने सदर गॅसदाहिनीत शवदहनाचे कार्य करता येणार नसल्याने गरिबांची चांगलीच गैरसोय होणार आहे। या दुर्घटनेबद्दल श्री मुलुंड नागरिक सभेचे सचिव धीरेंद्र शहा यांना विचारले असता त्यांनी सदर गॅसदाहिनीच्या मेंटेनन्सची जबाबदारी दुसऱ्या संस्थेकडे असल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला। तर काल घडलेली घटना ही नैसर्गिक आपत्ती असल्याचा युक्तिवाद शहा यांनी S9शी बोलताना केला। कल जो जोर से पवन आ गया वाऱ्याने, हे पाईप एकदम 10 वर्ष झाले जुना आहे, त्यामुळे जंग वगैरे लागलेला तर आणि काल संध्याकाळी जे जोरात वादळ आणि वारा आला त्यामुळे हे बँड होऊन या बाजूला पडलेलं आहे। चिरंतन गॅसवाले जे गॅस पट्टी चालवतात त्यांना आम्ही मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट दिलेलो आहे, त्याच्यासाठी दर महिन्यात 5,000 रुपये फक्त घेतात। हे चिमणीच्या मेंटेनन्स ठेवण्यासाठी जे टेक्निकल विषय आहे ते आम्हाला काय माहिती नसतो, त्याच्यात काय व्यवस्थित करायला पाहिजे काय नाही, तर हे त्यांची जबाबदारी आहे। त्यांना फोन केला, त्यांचा माणूस येऊन गेला, काल संध्याकाळी पण येऊन गेला आणि आज सकाळी पण येऊन गेला। त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही माणसं वगैरे पाठवतो, पण तुरंत नाही होणार। आत्ता पण गॅस कटरवाल्याला आणि यांना बोलून घेतलं आहे ताबडतोब बाजूला करून, आणि लवकरात लवकर जे समारकाम आणि रिपेअरिंगचं काम आहे ते करून आम्ही संस्थेतर्फे करतो। परंतु BMCनी जे लक्ष द्यायला पाहिजे ते BMC पण लक्ष देत नाही। कितीक महिने झाले गॅस वाहिनी आम्ही फ्री केलेली आहे, सगळे असे नगरसेवक सांगतात, पेपरात येतो, BMCवाले सांगतात, पण संस्थेला एक पण पैसा मिळाला नाही आणि मेंटेनन्स बाबतीत पण BMCतर्फे आम्हाला काही सहकार्य मिळत नाही आणि फंड पण मिळत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद जाधवसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई। 3 हात नाक्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांची अतिक्रमण हटवून फूड प्लाझा उभारण्याची स्थानिक नगरसेविका नम्रता भोसलेंची मागणी। स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे अशी या शहराची ओळख, मात्र फेरीवाल्यांच्या वेळखा त्यातून होणारी वाहतूक कोंडी यामुळे सुंदर ठाणे शहराची ओळख ही दिवसेंदिवस नष्ट होतीये। 3 हात नाक्यावरून मुंबईकरांचे ठाण्यात आगमन होते, तर हा ठाण्याचा मुख्य दर्शनी भाग म्हणून ओळखला जातो। सदर ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात सतत वर्दळही असते। शिवाय या परिसरात ज्ञानसाधना महाविद्यालय, इंटरनेटी मॉल, कनकीय स्पेसेस यांसारखी ठिकाणे आहेत। या परिसरात थाटल्या गेलेल्या अनधिकृत टपऱ्यांमुळे सदर परिसर हा विद्रूप झालेला दिसून येतोय। रिक्षा, टॅक्सीचे कार्यालय, चायनीज सेंटर यामुळे तेथे गर्दुल्यांचे प्रमाण वाढत असून ते कॉलेजच्या मुलांसह तेथील नागरिकांना त्रासदायक ठरतंय। त्यामुळे सुशिक्षित अशा मुख्य दर्शनी विभागातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून येथे फूड प्लाझा उभारावा अशी मागणी स्थानिक नगरसेवक नम्रता भोसले आणि नगरसेवक विकास रिपाळे करीत आहेत।
RTO अतिक्रमण विभाग यांच्याकडे पाठपुरावा करून ठाणे महानगरपालिकेने फूड प्लाझा उभारावा असे नम्रता भोसले यांनी S9शी बोलताना म्हटलंय. मी वारंवार म्हणजे ज्या दिवसापासून नगरसेवक पदावर आहे त्या दिवसापासून वारंवार मी सांगत आली आहे की तीनहात नाका हा जो परिसर आहे हा ठाण्याचा चेहरा आहे. ठाण्याचा चेहरा मोहरा असल्यामुळे तिकडे ज्या प्रकारे वाढती अनधिकृत बांधकामं चालू आहेत, म्हणजे टपऱ्या, पानच्या टपऱ्या, चायनीजच्या गाड्या आणि चायनीजच्या गाड्या, पानच्या टपऱ्या ह्याच्यासोबत खूप वाईट गोष्टी येत आहेत. तिकडे लोक बसून बाजूला दारू पितात, जुगार खेळतात, सट्टे लावतात, ह्या सगळ्या गोष्टी तिकडे वाढत चाललेल्या आहेत. प्लस तिकडे टॅक्सी युनियनचे 2 असे केबिन्स बनवलेले आहेत. त्याच्याने ते टॅक्सी युनियनवाले तिकडचे मोठे मोठे ते पदाधिकारी आहेत युनियनचे, ते तिकडे येऊन बसतात. बाजूला सगळ्या अनधिकृतपणे टॅक्सी तिकडे पार्किंग केलेले असतात. मी ट्रॅफिक विभाग, अतिक्रमण विभाग, सहाय्यक नगररचना, आपले सहाय्यक आयुक्त ह्याच्यात वागळे प्रभाग समिती, इथे सगळीकडे माझे लेटर्स दिलेले आहेत वेळोवेळी. आणि हे आत्ताचं केलेलं नाही आहे, हे खूप वर्षापासूनचं झालेलं आहे. पण आता ते वाढत चालले आहेत आणि लोकांच्या तिकडे वारंवार तक्रारी येत चालल्या आहेत. पुढे त्याच्या बाजूला लागूनच इटर्निटी सोसायटीच्या बाजूला लागून कनकीय स्पेसेस म्हणून मोठी सोसायटी आहे. तसंच तिकडे आपलं ज्ञानसाधना कॉलेज आहे. त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे हा जो परिसर आहे त्याचा परिणाम कुठेतरी या लोकांवर होतो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की ठाणे महानगरपालिकेचा जो म्हणजे कुठेतरी नाव खराब होतं या सगळ्या गोष्टींनी. जर आपण आणि काय ते पुनर्वसन गाळेत, जर लोकांच्या बाधित लोकांचं जे पुनर्वसन केलेलं आहे ते जर योग्य प्रकारे आणि चांगल्या पद्धतीने असेल तर पुनर्वसन केलेल्या लोकांनाही त्याचा फायदा होईल आणि तिकडच्या नागरिकांना फायदा होईल. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की इटर्निटी मॉल आहे तिकडे वरती, म्हणजे तो परिसर निश्चितपणे एवढा वाईट नाही आहे, पण या सगळ्या टपऱ्यांनी आणि या सगळ्या गोष्टींनी तिकडे कोणी आज जायला मागत नाही. कुठेतरी वाईट परिणाम होतो लोकांवर. आणि त्यासाठी माझी अशी मागणी आहे आणि माझी आणि विकास रेपाळे साहेब जे आमचे इकडचे स्थानिक कार्यकर्ते आहेत आणि खूप वर्षापासून त्यांचं कार्य आहे, त्या आम्ही दोघांनी मिळून इकडे मागणी केलेली आहे की इकडे सुसज्ज असं फूड कोर्ट व्हावं. आणि नगररचना विकासाचे जे लालासाहेब आहेत त्यांनी बहुतेक या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद केलेली आहे. पण माझी सर्वांना विनंती आहे की सर्व तुम्ही जेवढे पत्रकार आहात आणि जेवढे ह्यांना की तुम्ही आम्हाला सर्वांना सहकार्य करा. हे पुनर्वसनाचे जे गाळे आहेत त्यांना कुठेतरी एक चांगलं व्यवस्थित आपण एक फूड कोर्ट करून देऊ, जेणेकरून त्या फूड कोर्टच्या ह्याच्यानी एक ठाणे महानगरपालिकेचा चेहरा आहे तोही एक सुंदर होईल आणि महानगरपालिकेचं एक कुठेतरी प्रॉपर्टी टॅक्स, वॉटर टॅक्स हे सुरळीत चालू राहतील, जेणेकरून त्यांचं उत्पन्न पण वाढीला लागेल. आणि हे विन विन सिच्युएशन असेल की एक चांगला परिसर होईल, वाईट धंदे बाजूला होतील आणि एक व्यवस्थित एक ठाणाचा तीनहात नाका आहे हा एक परिसर जर चांगला झाला तर निश्चितपणे आपल्या ठाण्याचं नाव एक कुठेतरी एक महापालिकेचं नाव हे चांगलं आहे हे कुठेतरी अबाधित राहायला प्रयत्न करते मी आणि त्यासाठी तुम्ही सहकार्य करा एवढी विनंती करते. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद जाधवसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची.
S9च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिवसेना शाखा प्रमुख पदाला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुलुंडच्या शाखा क्रमांक 99 मध्ये सत्यनारायण महापूजेचे आयोजन. मुलुंड पश्चिम स्थित शिवसेना शाखा क्रमांक 99चे अविनाश बागुल यांनी शाखा प्रमुख पदावर 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवसेना शाखेत सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले होते. या महापूजेत विविध मान्यवरांनी हजेरी लावत शाखा प्रमुख अविनाश बागुल यांचे अभिनंदन केले. भारतीय जनता पक्षाचे आमदार सरदार तारासिंग यांनीही सत्यनारायणाच्या महापूजेला उपस्थिती दर्शवली. यावेळी अविनाश बागुल यांच्यातर्फे आमदार सरदार तारासिंग यांचा सत्कार करण्यात आला. आमदार सरदार तारासिंग यांनी अविनाश बागुल यांचा सत्कार करत त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या. शिवसेना शाखा क्रमांक 99चे शाखा प्रमुख यांनी आपल्या भावना S9शी बोलताना कारकिर्दीच्या पुढच्या कालावधीतही समाजकारणासाठी झटत राहू अशी ग्वाही दिली. महाराष्ट्राच्या इतिहासामधला हा शिवसैनिकांतर्फे असा मोठा दिवस आहे ज्याच्यामुळे सगळे आमचे 6 शाखाप्रमाणे 2 उपविभाग प्रमुख बदल झालेले आणि आमची नियुक्ती झाली. आमच्यासाठी हा खूप मोठा दिवस आहे. आम्हाला या बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये एक मोठा सन्मान मिळाला. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत काम करायला आम्हाला हा मौका मिळाला आहे. त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत. आणि माझे जे सहकारी आहेत त्यांनी मला भरपूर योगदान दिला, भरपूर सहकार्य केला. त्यांचा मी सगळ्यांचा आभारी आहे आणि त्यांनी असं सतत माझ्याबरोबर काम करत राहावे अशी अपेक्षा त्यांच्याकडे. आमचं शिवसेनेचं धोरण 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आम्ही पहिला समाजकारणालाच प्राधान्य देतो. आम्ही जे कामं करतो ते लोकांसाठीच करतो. लोकांच्या ज्या गरजा आहेत तेच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद जाधवसह कौस्तुभ दरवेस S9 न्यूज मुंबई. ठाणे शहरात फेरीवाल्यांनी रस्ते अडवल्यास कारवाई करा, तर कचरा फेकल्यास त्यांचे परवाने रद्द करा, असा उच्च न्यायालयाचा आदेश. ठाणे शहराला फेरीवाल्यांचा विळखा पडला असून यामुळे शहरात वाहतूक कोंडी, चेन स्कॅशिंग यांसारख्या विविध समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या विषयावर डॉक्टर महेश बेडेकर यांनी याचिकाही कोर्टात दाखल केली होती. महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंजूर झालेल्या राष्ट्रीय फेरीवाला योजनेची अंमलबजावणी आता ठाण्यात करावी असा आदेश सध्या खंडपीठाने दिला आहे. 4 वर्षे उलटली तरी पालिकेने धोरणाची अंमलबजावणी केली नव्हती. त्यामुळे पालिकेने फेरीवाल्यासंदर्भात कशा प्रकारची पावले उचलली याचे प्रतिज्ञापत्र त्यांना कोर्टात सादर करता आले नाही. स्टेशन परिसर, टॉकीज, नौपाडा, गावदेवी यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना पदपथाचा वापर करता येत नाहीये. त्यामुळे आता फेरीवाल्यांनी रस्ते अडवल्यास कारवाई, तर केळीवाल्यांनी अथवा अन्य विक्रेत्यांनी रस्त्यावर कचरा टाकल्यास त्यांचे परवाने रद्द होणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद जाधवसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्गावरील बाईक अपघातात 1 जण ठार तर 1 जण जखमी.
मुलुंडच्या पूर्वद्रुतगती महामार्गावर मोटरसायकलवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एक 25 वर्षीय तरुण जागीच ठार झाला. मोहम्मद याकूब अन्सारी असे मृत तरुणाचे नाव असून तो भिवंडी येथे राहणारा होता. मुंबईला राहणाऱ्या नातेवाईकांकडून घरी परतणारा अन्सारी आपला भाऊ मोहम्मद अनास इब्राहिम अन्सारी सोबत युनिकॉर्न मोटरसायकलवरून घरी येण्यास निघाला. सकाळी 7च्या सुमारास द्रुतगती मार्गावरून भिवंडीच्या दिशेने जात असताना गाडीवरील ताबा सुटून गाडीने विजेच्या खांब्याला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात मोहम्मद जागीच ठार झाला, तर त्याचा भाऊ इब्राहिम याला नवघर पोलिसांनी मुलुंड पूर्व येथील सावरकर रुग्णालयात दाखल केले. नवघर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे. S9 न्यूज मुंबई. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंड डम्पिंग रोड स्मशानभूमीतील चिमणी कोसळली. स्थानिकांचा श्री मुलुंड नागरिक सभेवर निष्काळजीपणाचा आरोप. फेरीवाल्यांना हटवून 3 हात नाक्यावर फूड प्लाझा उभारण्याची नगरसेविका नम्रता भोसलेंची मागणी. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबूया. तोपर्यंत नमस्कार.